नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत गाजरचा हलवा। याकरिता मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे। याला स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे। यानंतर दोन्ही साइडनी थोडं थोडं गाजर कट करून घेऊया आणि यानंतर अशा प्रकारे गाजरची सालं काढून घेऊया। या ठिकाणी मी पूर्ण गाजरचे साल काढून घेतलेले आहे। यानंतर अशा प्रकारच्या किसणीने गाजर किसून शकता किंवा फूड प्रोसेसर असेल तर त्याने तुम्ही करू शकता। या ठिकाणी मी फूड प्रोसेसरच्या सहाय्याने पूर्ण गाजर किसून घेतलेले आहे। या ठिकाणी आपला गाजराचा किस तयार आहे। यानंतर एका पातेल्यामध्ये 2 चमचा तूप घेते आहे। यामध्ये बदाम आणि काजूची काप टाकते आहे। तुम्हाला जे ड्राय फ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। हे 2 मिनिट छान परतून घ्यायचं। यानंतर गाजराचा किस टाकते आहे। गाजराचा किस आपण छान तुपामध्ये 10 मिनिट परतून घेऊया। याला सतत फिरवत राहायचं। परतल्यानंतर गाजराचा थोडा कलर चेंज झालेला आहे। यानंतर मी 125 ml दूध घेतलेला आहे। गरम दुधात मी केसर टाकून घेतलेला आहे। हे दूध आपण गाजराच्या हलव्यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। यानंतर यावर झाकण ठेवून आपण 7-8 मिनिट होऊ देऊया। 7-8 मिनिटांनंतर बघू शकता आपले गाजर छान मुरलेले आहे। यानंतर 100 ग्राम मी ब्राउन शुगर टाकते आहे। तुम्ही या ठिकाणी साधी शुगर वापरली तरी चालेल। यानंतर छान मिक्स करून घेऊया। साखर टाकल्यानंतर याचा कलर छान चेंज होतो। याला 7-8 मिनिट असंच होऊ देऊया। यानंतर यामध्ये आपण 15 ग्रामचं एक दूध पावडरचं पॅकेट टाकून घेऊया। दूध पावडरमुळे हलव्याची टेस्ट खूप छान येते। आणि छान परतून घेऊया। यानंतर वेलची पूड टाकूया।
या ठिकाणी आपला गाजराचा हलवा तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।